वळूया पुढल्या बातमीकडे. 2006 मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण आणि या प्रकरणी आता दोषींची निर्दोष सुटका झालेली आहे. 19 वर्षांनंतर हायकोर्टानं निकाल दिलेला आहे. धक्कादायक मानला जातोय हा सगळा प्रकार. निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची लोकशाही मराठीला खात्रीलायक सूत्रांकडून आता माहिती मिळतेय. या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. या सगळ्या निर्णयाविरोधात आता राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे. अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, ज्याची चर्चा होत होती तेच आता घडताना दिसतंय. हा सगळा निकाल धक्कादायक आहे असं म्हटलं जात आहे आणि निकालाविरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टाचा दार ठोठावणार आहे. निश्चित लागवी राज्य सरकारमधील जी उच्चस्तरीय सूत्र आहेत त्यातून ही माहिती समोर आलेली आहे की या निकालाची गंभीर दखल आता सरकारने घेतलेली आहे आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी आता पुन्हा धाव घेतली जाणार आहे. विशेष करून उच्च न्यायालयाने जी निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्या संदर्भात सुद्धा राज्य सरकार अभ्यास करणार आहे, ज्यामध्ये बंदुका असतील, नकाशे असतील, बॉम्ब असतील, याचे जे एकंदरीत लिंक जुळून आलेली नव्हती. काही साक्षीदार जे होते त्यांच्यावरती सुद्धा न्यायालयाने शंका उपस्थित केलेली होती. त्यामुळे तपास अधिकाऱ्यांना आता सोबत एक बैठक लवकरच घेतली जाऊ शकते आणि या संदर्भात उच्च न्यायालयामधील जे त्रुटी राहिलेल्या होत्या त्याची पूर्तता करून सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा या दोषींविरोधात सरकार धाव घेईल आणि त्यांना पुन्हा एकदा फासावर आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावल्याशिवाय शांत बसणार नाही असाही पवित्रा सरकारने घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. लागवी. अगदी चेतन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.